चॅनल. मी आहे पूर्वी शाळकर आणि आत्ता आम्ही आहे ग्रीष्णेश्वरमध्ये, म्हणजे छत्रपती संभाजीनगरमध्ये. आम्ही लोक काल 9:30ची आमची ट्रेन होती, देवगिरी एक्सप्रेस. त्याच्याने आम्ही लोक आलो आणि सकाळी 5 वाजता आम्ही लोक पोचलो. ट्रेन 4:15ला पोचते, पण ट्रेन लेट वगैरे होती म्हणून आम्हाला 5 वाजेपर्यंत पोचायला. नंतर मग तिकडून 1 आवरचा डिस्टन्स होता मंदिरपर्यंत. मग आता इकडे आम्ही लोकांनी रूम घेतला आहे आणि सॅटर्डे संडे वीकेंड आहे म्हणून खूप जास्त गर्दी आहे, म्हणून आम्ही लोकांनी रूम राहण्यासाठी नाही घेतले. बिकॉज ह्याच्यानंतर आम्ही कुठेतरी अजून जाणार आहोत, ते तर तुम्हाला नंतर समजेलच. आणि आता मी रूम इकडे घेतली आहे फक्त आंघोळी करायसाठी. सरांच्याकडे झालेली आहे आणि तुम्हाला असं माहिती आहे नेहमी आम्ही चौघात असतो. आता आहे मी, दीदी, मम्मा कुठे तिकडे मम्मा आहे आणि पप्पा. आम्ही चौघात असतो नेहमी. आत्ता आमच्यासोबत दादा पण ॲड झाले. दादा आंघोळीला गेला आतमध्ये आत्ताच, नंतर तुम्हाला दाखवते. आता मी रेडीमेडी झालेलो आहोत. जसं तुम्हाला माहिती आहे मी दर ज्योतिर्लिंगला व्हाईट कपडे घालते. मी व्हाईट घातला आहे, आम्ही सर्वांनी व्हाईट घातलं. आणि कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगमध्ये कृष्णेश्वरला मेन्स लोकांना टी शर्ट अलाउड नाही आहे. मग इकडपर्यंत घालून जाऊ शकतो, म्हणजे जेव्हा दर्शनाची वेळ येतात तेव्हा लोकांना काढून हातात ठेवावं लागतं शर्ट असं. मग पप्पांनी त्याचा शर्ट घातलाय, पप्पा नंतर काढणार आहेत आणि दादा पण. आणि बऱ्याच दिवसानंतर आपला ब्लॉग येतो बिकॉज स्कूलमध्ये एक्झाम्स वगैरे चालू होत्या म्हणून. ह्याच्यानंतर आता आम्ही 2 प्लेसेसला जाणार आहोत. आणि हा बाय द वे आज आहे संडे. 2 प्लेसेसला जाणार आहोत. एक तर इकडे संभाजीनगरमध्ये आणि दुसरं कुठेतरी मला हिंट देते. आपण लोक 2024च्या दिवाळीमध्ये गेलेलो. हां, पहिलंवाला डेस्टिनेशन. सेकंडवालं सप्तशृंगी आणि थर्डवालं त्र्यंबकेश्वर होतं. फर्स्ट काय आहे तेच आता आम्ही लोक लास्ट करणार आहोत. आता आम्ही लोक रेडीमेडी झालेलो आहोत प्रॉपरली. दादाची आंघोळी काय झाली आहे आणि आम्ही लोक आता बाहेर निघाले आहोत रूमच्या बाहेर. तिकडे मंदिर आहे, पण नंतर दाखवते. आता मला नाश्ता करायचं होतं, त्यासाठी आता आम्ही लोक हॉटेल शोधतोय. आता आम्ही लोक हॉटेलमध्ये आलेलो आहोत नाश्ता करायला. बघ काय पप्पा आहेत, मम्मा चाय आणि दीदीला दाखवते. मम्मा दीदी आहे आणि इकडे दादा आहे. दादा आता आम्ही पोहे आणि भजी ऑर्डर केले आहे. भजी खाते डाळीचे वडे ते आका बनवणार. डाळीची भाजी बोलताना तसं काहीतरी आहे. म्हणजे रबडी प्यायलेलं ना ती सांगितली आता आमचा नाश्ता वगैरे झालेला आहे आणि आता आम्ही लोक मंदिरच्या इकडे जायला निघत आहोत. इकडे मम्मीने फुलं घेतले. फोन घेऊन जाऊन इथे बघू शकता ग्रीष्णेश्वरची लाईन. लिटरली खूप मोठी लाईन आहे. पुढे बघूया आता हे काय आहे. जे शहाजी महाद्वार, इकडचं काम चालू आहे. आपण बघूया थोडं. इथे शहाजी राजा असं लिहिलंय. शहाजी राजांचं आहे. आता आम्ही लोक लाईन मध्ये आहोत आणि इकडे पाठीचे लोक आहेत. असं काय बघू शकता लाईन किती आहे. पूर्ण पार्किंग प्लॉट मधून फिरून आहे.
हे राजस्थानी लोक आहेत. पुरे झूम कर, थोडा झूम कर. आमचं दर्शन वगैरे सगळं झालेलं आहे आणि आता आम्ही लोक कृष्णेश्वर टेम्पलच्या इकडे समोर बसलेलो आहोत. दर्शन खूप मस्त आलं आणि इकडे मेन्सला कंपल्सरी शर्ट काढावं लागतं, कारण म्हणजे आपल्याला स्पर्श करायला असेल तर पेंडी, आणि लेडीज आता करूनच येतात. अँड खूप भारी झालं दर्शन. मी तर 3 वेळेला माझं दर्शन झालं. तिने मी तिकडेच उभी होती किती वेळ तर, कारण हे लोक दर्शन वगैरे घेत होते म्हणून. इकडे मम्मी आता वाचायला बसले, पप्पा पण आहेत, आणि इकडे दिये दादा आहे. आणि तिकडे गाभाऱ्यात ना फोटो काढायला अलाउड नाही आहे, तरी मग आम्ही लोक पण गेलो. आणि तिकडे आम्हाला कोण फोटोच नव्हतं काढून द्यात. आम्हाला खूप हे झालं की म्हणजे फोटो पण काढून द्यात. त्यानंतर मग कोणतरी एक मेन पोलीस होते 3 स्टारवाले, दादाने त्यांना सांगितलं की फोटो काढायला आमचा, आणि त्यांनी पण आमचा फोटो काढला. मी आता मला सांगितलं की आम्ही लोक आम्ही लोक 3 स्पॉट फिरणार आहोत. आता पहिला स्पॉट होता कृष्णेश्वर टेम्पल, सेकंड आहे एलोरा केव्स. आता आम्ही लोक इकडे एलोरा केव्स फिरणार आहोत. तर आम्हाला आता पहिला एलोराला जायचे, तिकडे केव्स फिरणार, त्यानंतर आम्ही तिकडून जाणार आहे शिर्डी. सो लेट्स गो. पहिला तर मम्मीचं वाचून झाल्याच्या नंतर आम्ही लोक जाणार आहोत. पोचलेलो आहोत एलोरा, आणि इकडे तिकीट पप्पानी घेतलं. बाप्पा किती तिकीट आहे, किती आहे फेअर? ओके 40 रुपीज आहे. हां, पर पर्सन 40 रुपीज आहे. जातोय मज्जा. आता आमची तिकीट चेक वगैरे झालेली आहे. आता आम्ही आतमध्ये एंटर झालेलो आहोत. पूर्ण झाडांनी रस्त्यात सगळे लोक जात आहेत. ट्रान्सपोर्टेशन प्रॉब्लेम. आता एलोरा केव्स मध्ये एंटर केले आपण, आणि आमचा इथे पर्सनल गाईड तयार आहे इथे. मम्मी एकविराला भेटले नाही ना, हे बघा. बघू शकता फर्स्ट गुफामध्ये, गुफा आहे की काय आता आतमध्ये, मे बी हे मंदिर आहे आतमध्ये. इथे आणि आम्हाला पण तिथे वर जायचे. बघू आता. मंडे सुट्टी असल्यामुळे रिपब्लिक डेचे बघू शकता पूर्ण भरलंय. आज कुठेही गेलं तरी सर्वीकडे पब्लिक आहे. बघू शकता कसं बनवलंय सगळं स्कल्पचर, हिस्ट्री मधलं सर्व. ते 2 एलिफंट आणि ते काय एवढं समजत नाहीये. बघू शकता.
पब्लिक बाय पब्लिक. हे तुम्ही बघू शकता, हे एलोरा केव्हचं सॉरी उलटी आहे. ही आहे 20 रुपीजची नोट. एलोरा केव्स हे बघा. आणि हा तो एलोरा केव्ह. एलिफंट आहे खूप मोठा. केव्हचं सर्व बनवलं आहे. एक डोंगर होता त्याचं हे सर्व बनवलं आहे, बघू शकता. आपण वरती जाऊया. बघूया पुढे काय आहे. वाव. हे शिवलिंगच आहे ना. हे शिव पार्वती आणि इथे नंदी आहे. आपण पुढे बघूया. इथे सुद्धा नंदी आहे आणि बघू शकता शंकर भगवानच्या गळ्यात कसा नाग दिसतो तिकडे. हे सुद्धा एलिफंट आहे कदाचित. सगळंच गेलंय आता. त्या एलोरा केव्हला स्कूल पिकनिक आलेली आहे, बघू शकता. एलोरा केव्स खूप फिरण्यासारखं आहे ॲक्च्युली, बट बिकॉज ऑफ आम्हाला आता शिर्डीला सुद्धा निघून जायचं आहे आणि आम्ही आता दमलो सुद्धा आहे, तर कुणाचाच मूड नाही आहे, त्यामुळे आम्ही थोडंसंच फिरलो आहे. एलोरा केव्स कोणी येत असेल नक्की विजिट करा आणि फिरा मस्तपैकी. आम्ही एलोरा केव्स फिरलो, त्यानंतर मग बस पकडून संभाजीनगरला आलो आणि तिथून आता परत बस पकडून शिर्डीला जातोय. आम्ही शिर्डीमध्ये पोहोचलेलो आहे. म्हणजे आम्ही 7 वाजता आलोय, पण आम्ही रूम बघत होतो आणि जायची बुकिंग करत होतो, त्यामुळे आम्ही इथे लेट आलोय. आणि इथे बघू शकता इथे साईबाबांची पालखी आहे 2, तिथे 3 दाखवते साईबाबा. आणि बिकॉज ऑफ खूप जास्त क्राऊड आणि गर्दी असल्यामुळे आम्ही लोकांनी मुखदर्शन घेतलं, पण आम्हाला साईबाबा बघायला भेटलेत. आणि आता मम्मी पप्पा आतमध्ये गेलेत आणि मी फोन घेऊन बसलेली आहे. सो बघू आता. लाडू प्रसाद जे भेटायचं ते आता बाहेर भेटायला लागलं आहे. हे जे आहे साईबाबांचं जिथे आपण समाधी आहे जिथे आपण जातो, आणि हा जो बाहेरचा पॅसेज आहे तिथे आलं आहे आता. ते पूर्वी गेले तिथे लाईनमध्ये आहे लाडू घ्यायला.